ही आहे नावली. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आणि पन्हाळगडच्या पायथ्याशी वसलेलं एक गाव. गाव तसं लहान पण कीर्ती महान या उक्तीनुसार अनेक क्षेत्रात या गावानं दैदिप्यमान यश मिळवलंय. पूर्वी सैनिकांचं गाव म्हणून या गावाला ओळखलं जायचं. घरोघरी आजी किंवा माजी सैनिक असायचे. अगदी दुसऱ्या महायुद्धातही या गावातल्या सैनिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सैनिकांचं हे गाव कालांतरानं आरोग्य सेवकांचं कधी झालं हे कळलंच नाही. जिल्ह्यातले सर्वात जास्त आरोग्यसेवक हे याच गावातले आहेत. क्रीडा क्षेत्रातही हे गाव मागं नाही. विशेषतः खो खोसाठी हे गाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या गावातल्या प्राथमिक शाळेतल्या खो खो संघानं अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत धडक मारली आहे. 1984 साली अमेरिकेत झालेल्या अपंगांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरणमध्ये 4था क्रमांक पटकावलेला प्रसिद्ध दिव्यांग जलतरणपटू भगवान पाटील याच गावचा. पीटी उषाप्रमाणेच त्याचंही कांस्यपदक थोडक्यात हुकलं होतं. पण अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची त्यानं लयलूटच केली आहे. क्रिकेटच्या बाबतीत या गावाचा पूर्वीपासून परिसरात दबदबा आहे. क्रिकेट प्रेमी इथं घरोघरी आढळून येतील. केवळ टीव्हीवर मॅच पाहणारे नव्हे तर प्रत्यक्षात मैदानावर जाऊन क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटूंची संख्या या गावात अधिक आहे. गावची लोकसंख्या वाढली तशी घरांची संख्याही वाढली. परिणामी लहान लहान मैदानं कमी झाली. क्रिकेट कुठं खेळायचं असा प्रश्न निर्माण झाला आणि यातूनच गायरानात मैदान करायचं सर्वांनी ठरवलं. सर्व तरुण एकत्र आले. राजकीय गट तट विसरून केवळ क्रीडांगणाचा ध्यास घेऊन सर्वजण एकत्र आले. संकल्प केला आणि लागलीच त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही केली. मैदानाकरता कुठल्याच राजकीय पुढाऱ्याच्या मदतीची अपेक्षा न करता किंवा त्यांच्या मागं न लागता लोकवर्गणीतून मैदानाच्या कामाला सुरुवात केली. गावातल्या लहान मोठ्या सर्वांनीच मैदान उभारणीत सहभाग घेतलाच, पण जवळच महामार्गाचं काम करत असलेल्या एका ठेकेदारानंही या कामात मदत केली. सध्या मैदानाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. याच वेळी मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. यामध्ये 150हून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. फक्त वृक्षारोपण करून थांबलेले नाहीत, तर पुढील काळात ते जगवण्यासाठी प्रत्येक खेळाडूनं प्रत्येकी एक झाड दत्तक घेतलंय. या निमित्तानं सर्व राजकीय गट तट आणि हेवेदावे विसरून संपूर्ण गावात एकजूट निर्माण झालीय. ही एकजूट अशीच कायम राहून गावच्या विकासाची वाटचाल अखंड चालू राहू देत अशी सदिच्छा ग्रामस्थ व्यक्त करतायत.